गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनी, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? फारच सुंदर दिवस. लेवल प्रमाणे मार्केट चाललं, आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे, आपल्या सेटअप प्रमाणे मार्केट चाललं, याचा आनंद होतो. आणि जेव्हा आनंद होतो तेव्हा आपल्याला कळतं की आपलं शिक्षण बरोबर मार्गदिशेवरती चाललेले, बरोबर मार्गावरती चाललेलं आहे. बघा, बरोबर मार्गावरती चाललं म्हणजे ह्याचं काय की हे आपण जे टेक्निकल अनालिसिस करत करत आहोत, या मार्केटला समजण्याची, मार्केटची दिशा, विजन जे आहे, प्रेडिक्शन जे आहे, ते आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्ये आपण किती सक्षम होतोय हे आपल्याला दुसऱ्या दिवशी कळतं. म्हणजे आज रात्रीचा, उद्यासाठी आज रात्रीचा व्हिडिओ बनवतोय. याचा अर्थ काय की उद्या मार्केट कसं बिहेव केलं पाहिजे, मार्केटने कसं वागलं पाहिजे, कुठल्या पद्धतीमध्ये सेटअप दिला पाहिजे, क्लिअर कट मी तुम्हाला सांगितलं होतं. मार्केट बाउन्स करून जर वरती जात असेल तर क्लोजिंग कॅन्डल 15 मिनिटाची जी पण येते, ओके, मार्केटनी आपल्या पद्धतीने मार्केटनी बाउन्स केलं आपल्या लेवलला आणि आपला टार्गेट पण दिला. बघा, 800 टार्गेट काल तुम्हाला दिले होतं मी, भेटला. आता होतं काय माहितीये का, मार्केट इकडनं जेव्हा खाली आलं तर लोकांना असं वाटतं की अरे ही गॅप भरायला येते का. मार्केटमध्ये एक अप ट्रेंड चाललेला आहे, एक हायर आहे चाललेला आहे. त्याप्रमाणे आपल्याला पण कळलं पाहिजे की मार्केट जरासं वरती जाईल. ओके, आता उद्या आहे एक्सपायरी सेन्सेक्सची. आता उद्या 19 मार्च आहे. खूप लोकांना असं वाटतं की गुढीपाडव्याच्या निमित्त आपला नवा वर्ष महाराष्ट्रीयन लोकांचा, आपल्या मराठी लोकांचा महाराष्ट्रामधला मोठा सण आहे. त्यामुळे उद्या मार्केट बंद आहे, पण उद्या मार्केट बंद नाहीये. बघा, मार्केट कधी बंद होईल माहिती आहे, जेव्हा पुऱ्या भारतामध्ये, पुऱ्या इंडियामध्ये जो सण साजरा केला जातो, ओके, रामनवमी आपला पण सण आहे आणि बाकी लोकांचा पण सण आहे, म्हणजे इंडियामध्ये. त्यामुळे गुढीपाडवा पंजाबला बनवत नाहीत, ठीक आहे, बंगालला बनवत नाहीत, इथे बनवत नाहीत, केरळला बनवत नाहीत, पंजाबला बनवत नाहीत, काश्मीरला बनवत नाहीत. रामनवमी सगळीकडे बनवतात. त्यामुळे तो दिवस सुट्टीचा आहे. तुम्ही जाऊन बघाल कॅलेंडरमध्ये, तो सुट्टीचा दिवस आहे. मला वाटतं 31 तारीख काहीतरी आहे, 31 का 26 तारीख काहीतरी आहे. आणि 2 सुट्टी आहे, 26 तारखेला पण मार्चला बंद आहे मार्केट आणि 31 तारखेला मार्केट बंद आहे. त्यामुळे मार्केट जास्त दिवस बंद राहू शकत नाही, कारण का सगळा पैसा मार्केटमध्ये आहे. ठीक आहे, तर उद्या दिवस मार्केट चालू आहे. ट्रेडिंग चांगली करा, कारण का उद्या चांगला मुवमेंटची अपेक्षा नक्कीच आहे. आधी काय असेल आणि कशी असेल हे समजून घ्या. थोडक्यामध्ये आपण येऊया 5 मिनिटाच्या चार्टवरती. बघा, आपली 800ची लेवल आहे, तिकडे मार्केटने चांगलं रिजेक्शन घेतलेलं आहे. ओके, आता बघायचं काय, मार्केट क्लोजिंग दिली, मार्केटनी रिजेक्शन घेतलं, मार्केटने इथे एकदा दोनदा आणि क्लोजिंग खाली दिले. आता बघण्यासारखी गोष्ट काय माहिती का, 15 मिनिट चार्टवरती मार्केटने इथे एक कॅन्डल बनवली, नंतर खाली आले, इथे रिजेक्शन घेतलंय, बरोबर आहे, आणि इथे ह्या लेवलला पाठी पण रिजेक्शन घेतलंच आहे. ठीक आहे, मार्केटने इथे पण रिजेक्शन घेतलेलं आहे बघा, आणि परत वरती जाण्याचा प्रयत्न केलाय. आता बघा, वरती जाण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे काय, तुम्हाला याच्यामधलं जरासं ना डिटेलमध्ये सांगतो, कारण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग बनणार आहे, कारण का आजची लेवल खूपच इम्पॉर्टंट बनलेली आहे. नीट लक्ष देऊन ऐका. फक्त रिजेक्शन घेऊन हे कॅन्डल क्लोजिंग करून फायदा नाहीये. कॅन्डलच्या पाठच्या भावना काय आहेत, माझे सर बोलायचे, माझे गुरु मला बोलायचे, टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. धर्मेश पटेल सर होते आमचे, ते मला सांगायचे होते, म्हणजे आहेत, खूप मोठे दिग्गज आहेत. भावनाओं को समजू, ते बोलायचे. काय बोलायचे, भावना को समजू, मार्केटच्या पाठी सेंटिमेंट्स, टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स टॉक टू. बघा, रिजेक्शन घेतले. आता ही जी ग्रीन कॅन्डल आहे, तुम्हाला खरंच वाटतं काही ग्रीन कॅन्डल आहे का? माझ्यासाठी ग्रीन कॅन्डल नाही, ग्रीन कॅन्डल नसून याचा वीक बघा, मार्केटने ना वरनं प्रेशर दिलेला आहे, त्यामुळे ही क्लोजिंग खाली झाली आहे. ओके, त्यानंतर एक मोठी रेड कॅन्डल, म्हणजे ह्या कॅन्डलचा प्रभाव जो होता ना, तो इथे दिसून आलेला आहे. आणि क्लोजिंग कुठे भेटलीये, तर 800च्या लेवलच्या खाली. याचा अर्थ काय, 800च्या लेवलला स्ट्रॉंग सेलर्स बसलेले आहेत. पॉईंट नंबर 1, मुद्दे लिहित जा, मुद्दे समजत जा. जेव्हा मुद्दे समजाल, डोक्यात ठेवाल, आठवणीत ठेवाल, त्यावेळेला ट्रेडिंग कराल, तुम्हाला ते लेवल्स वरती खूप कामाला येईल, उपयोगी होईल. ओके, मुद्दा नंबर 1 तो झाला की रिजेक्शन भेटले. दुसरा मुद्दा, 800च्या खाली क्लोजिंग दिली आजची. 1 तासावरती येऊन बघूया आता. आजची मजा तुम्हाला खूप चांगली वाटेल बघायला व्हिडिओ. 1 तासावरती जर तुम्हाला बघायला गेला, आपण त्या दिवशी पण परवा दिवशी पण बोललो की इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनतोय आणि तो पूर्ण झालेला आहे. टार्गेट दिलेले आहेत. ठीक आहे, आता इंडेक्स मध्ये ना इन्व्हर्टेड हॅमर बनणं, हे बनणं, ते जरासं रिस्की असतं, कारण का प्रीमियम डिकेचा विषय असतो. टार्गेट भेटतात, पण तुम्हाला हे भेटणार नाही. काय भेटणार नाही तुम्हाला,
प्रॉफिट भेटणार नाही. कारण काय, प्रीमियम डिके होतो. आता प्रीमियम डिके काय आपण एफएनओ शिकतो. माझा एफएनओचा सेशन माझा 7व्या बॅचचा लाईव्ह चालू होत आहे सोमवारपासून. ऑलरेडी एफएनओचे सेशन चालू झालेले आहेत, पण लाईव्ह मार्केटमध्ये दुपारी, लाईव्ह मध्ये रात्री, उद्या आपण काय करणार आहेत, आज आपण काय केलं पाहिजे, ते उद्या कसं मार्केट झालंय हे डिटेल मध्ये आम्ही सगळं शिकतो. कॅन्डलच्या पाठी, आरएसआय बघून. ठीक आहे, आता आपण येऊया डेली वरती. तुम्हाला काय वाटतं डेली वरती? बघा, डेली वरती येत ना एक पॅटर्न बनलेला आहे. आपण तो बघूया, कुठला पॅटर्न बनलेला तो. लगभग असा पकडूया आपण, जो लगभग असा येतोय. आता ह्या ज्या कॅन्डल वरती गेल्यात ना, त्याला मी जास्त महत्व देत नाही, कारण इकडनं मार्केट खाली आले. ओके, जर मी याला असा पण पकडायचा प्रयत्न करत असेल, ओके, पॅरलल झोन साठी इन केस, आणि ह्याला जर खाली घ्यायचा प्रयत्न करत असेल, तरी पण तो बघा कॅन्डल सुटतायत. ओके, मग आता परफेक्ट लेवल जर तुम्हाला बुलिश बघायची असेल, मार्केट बुलिश बघायची असेल, तर ही लेवल आहे 24,700. म्हणजे खूप लांबची लेवल आहे 24,700. म्हणजे आता मार्केट 700लाच आहे, आणि येणाऱ्या पुढे 700 पॉईंटची रॅली मार्केट देईल की नाही देईल माहिती नाहीये. ठीक आहे, पण माझ्या मते जेव्हा जेव्हा मार्केटने 3 ग्रीन कॅन्डल बनवले ना, तेव्हा एक रेड कॅन्डल बनवला. आता 3 ग्रीन कॅन्डलचा हिशोब तुम्हाला सांगितलं मी. जेव्हा बॉटमला ग्रीन कॅन्डल बनते, तेव्हा तिसरी कॅन्डल बनते. ओके, त्या गोष्टी पण घडतात. मग आता काय, माझ्या मते डेली वरती पण मार्केटने ना, इथे बघा एक चांगली कॅन्डल बनली, तोडीची कॅन्डल आपण बोलू शकतो. इमोशन्स, सेंटिमेंट्सला तुम्ही कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. माझ्या स्टॉक मार्केटचं नाव, आपल्या स्टॉक मार्केटचं नाव कनेक्टिंग सोल टू स्टॉक मार्केट. म्हणजे आपला जिथपर्यंत आत्मा जुळत नाहीत ना कॅन्डलची, संवाद होत नाही, तोपर्यंत आपण कळणार नाही. एक चांगली क्लोजिंग कॅन्डल भेटली, म्हणजे तोडीची कॅन्डल भेटली, त्यानंतर इकडनं एक हॅमर सारखी, हॅमर नाही पण हॅमर सारखी कॅन्डल बनली. विक खालनं जरासा मोठा होता, त्यामुळे ग्रीन कॅन्डल चांगली गोष्ट, बाहेर दिसत आहेत. पण ही जी आहे ना, ही उलटी बनलेली आहे, इकडनं प्रेशर दिलेला गेलेला आहे. ओके, आता जेव्हा प्रेशर दिलेला गेलं ना, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की ग्रीन कॅन्डलच्या नंतर एक रेड कॅन्डल येते. ओके, एक ग्रीन कॅन्डल नंतर एक रेड कॅन्डल येते. उद्यासाठी मला इथे अपेक्षित आहे एक रेड कॅन्डल. कारण का मार्केट काय करते, जेव्हा जेव्हा वरती जाते तेव्हा खाली येते, जेव्हा जेव्हा वरती येते तेव्हा खाली येते. ओके, आता मार्केट काय करते माहिती काय, खाली आले, आता इकडनं एक बाउन्स करून जर वरती गेलं, तर मग मार्केटमध्ये मी समजेन बाईंग येते, हा पॅला झोन तोडला पाहिजे. ओके, दुसरी गोष्ट अजून मला एक गोष्ट दाखवतो, समजण्याचा प्रयत्न करा. बघा आरएसआयला ना, आरएसआयला आता जो हा पॅटर्न जो आहे ना, तो मार्केटने ना असा केला पाहिजे. बघा असा असा हा असा पॅटर्न चाललाय. ठीक आहे, तुम्ही आरएसआय शिकला असाल, समजला असाल, तर नक्कीच तुम्हाला कनेक्ट होईल. असा झालाय. ओके, मग आता काय माहितीये काय, प्राइस मेकिंग लोअर लो. ओके, आणि आरएसआय ना, आरएसआय असं झाला पाहिजे. मग काय होईल हे बघा, मग आरएसआय बुलिश होईल. तेव्हा मी बोलीन की इकडनं कुठेतरी एक पॉझिटिव्ह मुवमेंट मोठी येण्याची अपेक्षा आहे. म्हणजे आता मी मार्केटला बेरिश साठीच बघत आहे. बुलिश मी 800च्या वरती बघेन, जेव्हा 800च्या वरती कॅन्डल क्लोजिंग देईल. कधी मी बघेन, जेव्हा 800च्या वरती कॅन्डल क्लोजिंग देईल. मुद्दा नंबर 3 आरएसआय झालेला आहे. ठीक आहे, मुद्दा नंबर 3 आरएसआय झालेला आहे. जेव्हा 800 वरती 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग देईल, 815 नाही, मी बोलतोय लगभग तरी आजचा डे हाय 860 आहे. 860 मी बोलू शकत नाही, आपण 5 मिनिटात येऊन बघूया. पण मग तुम्हाला 2-3 जे मुद्दे सांगितले ते लिहून घ्या. ठीक आहे, विकली बघत नाही, कारण विकलीची कॅन्डल क्लोजिंग शुक्रवारी आहे, त्यामुळे शुक्रवारी बघूया. अजून 2 दिवस बाकी आहेत, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी. ओके, 5 मिनिटात येऊन आता आपण बघूया की एक्झॅक्टली उद्या स्ट्रॅटेजी काय असेल. बघा मार्केटने उद्या गॅप डाऊन द्यावं. माझ्यामध्ये मार्केट आहे ना, उद्या 700-700च्या लेवलला ओपन होईल, एकदा ट्राय करेल, आणि परत पुरा खाली येण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे आपल्याला हा इथे एक हेड अँड शोल्डर पॅटर्न परत बघायला भेटेल. जो टार्गेट लगभग 500 पर्यंत असतील. माझ्यामध्ये मार्केटने आता खाली यावं. आता लोक बोलतील की सर तुम्ही काय बोलताय, लोकांचा उगाच जीव वर खाली होतोय. पण जर मार्केट जर खाली आलं ना, तर इकडनं एक बाउन्स मी एक्सपेक्ट करतोय. डायरेक्ट मार्केट जर वरती जात असेल ना, तर मग इकडनं मोठा फॉल येईल. तसं नकोय. काय माहिती काय, काही गोष्टी घडायच्या अगोदर त्या समजणं जरुरी आहे. बिना समजल्याशिवाय तुम्ही जर मार्केटमध्ये उतरत असाल ना, तर त्या गोष्टी तुम्हाला घातक असू शकतात. तुमचा कॅपिटल 101% लॉस होईल.
ओके, काही गोष्टी अशा आहेत ज्या समजण्याच्या पलीकडच्या आहेत. जसं ओआय काहीतरी दाखवतोय, पीसीआर काहीतरी दाखवतोय. जेव्हा कन्फ्युजन असतं ना, तेव्हा ट्रेडिंग करू नका ना. कोणी तुम्हाला जबरदस्ती करत नाही की आज तुला ट्रेड घेतलाच पाहिजे तर तुला दोन टायमाचं जेवण भेटेल, असं काही जरुरी नाहीये. तुमचं खूप चांगलं चाललेलं आहे, फक्त लालच करू नका, आहारी जाऊ नका, ओव्हर ट्रेड करू नका, आणि गोष्टींना समजून शिकून त्यानंतर काय ट्रेडिंग करायचं करा. आपला मोटिवेशन लाईन तेच आहे, पहिले थांबायला शिका, गोष्टी समजा, शिका, आणि त्यानंतर काहीतरी ट्रेडिंग करा. ओके, तर आता आपण आपल्या लेवल्स हलव्या, ज्या लेवल्स लागल्यात त्या. बघा, उद्या जर मार्केट मला काही करायचं असेल ना, तर मी लगभग ह्या लेवलच्या खाली, आजच्या ओपनिंगच्या खाली, आणि वरती साईडला जायचं म्हणजे मी लगभग 820च्या वरतीच काहीतरी करेन. लेवल्स माझे लागलेले आहेत. ओके, आपण शुक्रवारपर्यंत लेवल्स लावून ठेवलेले आहेत. 19-20च्या लेवल लावून टाकले, म्हणजे गुरुवार शुक्रच्या लेवल्स लावून टाकले, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आता. ओके, मार्केटचा बिहेवियर सेम. 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग करून जर देत असेल तर पहिला टार्गेट आपला असेल लगभग 920चा. त्यानंतर मार्केट आपला लगभग इथे दिसेल 24,020 पर्यंत. इकडनं पण मार्केट रिजेक्शन घेऊ शकतं. मोस्टली राऊंड फिगर लेवल आहे, त्यामुळे मार्केट रिजेक्शन घेऊ शकतं. ओके, तिसरी गोष्ट, इथे 920चा पहिला टार्गेट वरच्या साईडला. ओके, खाली जर मार्केटला यायचं असेल तर मार्केटने हा पुरा पॅच काढून इकडनं जेव्हा क्लोजिंग भेटेल 15 मिनिटाची कॅन्डल, तेव्हा हा डेप्थ आहे तो खाली भेटेल तुम्हाला. नाहीतर मी उद्याच्यासाठी मार्केटला साइडवेज म्हणून सोडून देऊ शकतो. ठीक आहे, लेवल्स काय, लगभग 620च्या खाली पहिला जो टार्गेट आहे तो आपला असेल 480. पहिला टार्गेट जो असेल तो आपला असेल 480, आणि त्यानंतर जर मार्केटने अजून फॉल दिला तर 350 पर्यंत मार्केट येण्याचा प्रयत्न करेल, आणि मार्केटने ती यावं एकदा तरी. कारण का जर तसं आलं तर काय माहिती की बॉटम मधनं स्ट्रॉंग बाईंग येईल, आणि इकडनं ना एक ट्रेंड लाईन अशी बनेल वरच्यासाठी. ठीक आहे, दुसरी गोष्ट, तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची राहिली माझी, ती तुम्हाला दाखवून देतो मी, समजण्याचा प्रयत्न करा. अवरली वरती आहे ना, बघा, हा जो डेप्थ आहे, हा जो डेप्थ आहे, हा जो डेप्थ आहे, आणि इकडे आता हा जो डेप्थ आहे, म्हणजे मार्केटने अजून इथे लोअर हाय तोडला नाहीये. मार्केटचा लोअर हाय जो आहे तो 250 आहे, का ते 24,250 आहे. मार्केट अजून खूप लांब आहे, म्हणजे पल्ला खूप लांब काढत आहे. त्यानंतर मी काहीतरी पॉझिटिव्ह होईन, एकदम स्ट्रॉंग पॉझिटिव्ह होईन. पण उद्यासाठी 5 मिनिटावरती मी माझ्या लेवलवरती, जी 800ची लेवल आहे, जी एक सायकोलॉजिकल लेवल म्हणून तुला मानलं जातं, 22,800, 23,800, त्याच्या काही सायकोलॉजिकल लेवल्स आहेत. ठीक आहे, तर त्या पद्धतीमध्ये काम करा. आयुष्य खूप सुंदर आहे, सोपं आहे, फक्त जगता आलं पाहिजे आणि करता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आहेत ना, डिसिप्लिन, पेशन्स, रूल्स आणि सेटअप्स, हे विषय तुम्हाला मुळात तुमच्या मनामध्ये घर करून बसले पाहिजे, तरच तुम्ही कुठेतरी प्रॉफिटेबल ट्रेडर बनाल. ठीक आहे, आता इथे पण एक ट्रेंडलाईन अशी येत आहे, तुम्ही जर बघाल ना, अशी ट्रेंडलाईन येत आहे. ही ट्रेंडलाईन जरा अशी आडीतेडी आहे, त्यामुळे आपण ह्याला काय कन्सिडर करू शकत नाही. पण ओव्हरऑल मार्केटमध्ये बुलिशनेस दिसते, पण ती कुठपर्यंत जाईल हे सांगू शकत नाही. तर उद्याची ओवायच आणि ह्या गोष्टी बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आता मी कुठे घेतला आज, कुठे काढला आज, हा विषय नाहीये. तुम्ही किती शिकताय हे खूप फार इम्पॉर्टंट आहे. कारण मार्केट, मी आज युट्यूब चाललंय, उद्या बंद करेन, उद्या चाललंय, नाही चाललंय, मला नाही परवडलं, तर समजलं नाही, कळायचंय, कंटाळा आला, मी माझा मीटर चालूच आहे, पण तुमचं काय? म्हणून कोणावर डिपेंड नका होऊ. हा, माझ्या व्हिडिओला बघून तुम्ही काहीतरी तुम्हाला एक लेवल्स भेटतील ह्या अपेक्षेने मी व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, एक सामाजिक बांधिलकी, या आपण कोणाला जर भलं करावं, आपल्याकडे काही चांगल्या गोष्टी घडाव्या, या हेतून हा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, हसत राहा. उद्यासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र दिन, मराठी दिन, नवीन वर्ष ते तुम्हाला भरभराटीत जावं, सुख समृद्धी यावं. मेन तर तुमच्या फॅमिलीला आरोग्य, संपदा आणि सुख भेटावं, हे मेन. पैसा आज उद्या नाही, पण आरोग्य आणि फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे.
आई बाबांची काळजी घ्या, त्यांचा आशीर्वाद ठेवा, बहिणी भावांची चांगली राहा आणि हसत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट.